ऐका हो मंडळी, नरक चतुर्दशी कथा. अश्विन शुद्ध चतुर्दशीला नरक चतुर्दशी असे म्हणतात. या सणाशी निगडीत एक कथा आहे. पुराणानुसार ही कथा आहे नरकासुराची. नरकासुर हा एक दुष्ट आणि दंभी असुर होता. ज्यावेळी विष्णूंनी पृथ्वीचा उद्धार करण्यासाठी वराह अवतार घेतला, त्यावेळी याचा जन्म पृथ्वीच्या गर्भेतून झाला. याचा जन्म झाल्यावर राजा जनकने नरकासुराचा सांभाळ केला. पृथ्वीच्या गर्भातून याचा जन्म झाल्यामुळे पृथ्वी आपल्याबरोबर त्याला विष्णू लोकात घेऊन गेली. विष्णूंनी त्याला प्रज्ञा ज्योतिषपूर राज्याचे कारभार सांभाळायला सांगितले. श्री विष्णूंनी त्याला एक दुबेद रथ दिला होता. नरकासुर हा मथुरा नरेश कंस यांचा मित्र होता. नरकासुराचे लग्न विदर्भेच्या राजकन्या मायाशी झाले असे. नरकासुराने आपले राज्य काही काळ व्यवस्थित केले, पण त्याची मैत्री बाणासुराशी होती. त्यामुळे त्याच्या संगतीत राहून लोकांवरती तो खूप अत्याचार करायचा. सगळीकडे त्याने आपल्या अत्याचाराने उच्छाद मांडला होता. त्याच्या जाचाला वैतागून एकदा ऋषी वशिष्ठ यांनी तुला तुझा मृत्यू श्री विष्णूंच्या हस्ते होणार असा शाप दिला होता. त्या शापापासून वाचवण्यासाठी त्याने ब्रह्मदेवाची कठोर तपश्चर्या केली आणि ब्रह्मदेवांना प्रसन्न करून घेतले. त्याने ब्रह्मदेवांकडून मला कोणीही मारू शकणार नाही असा वर मागितला. वर मिळाल्यामुळे त्याने स्वतःला अजय समजून अनेक राजांना बंदिस्त करून त्यांच्या बायका व मुलींवरती अत्याचार केले. त्याने तब्बल 16,100 बायकांना आपल्या कारागृहात दामटून ठेवले. त्याच्या अत्याचाराला सगळेच कंटाळले होते. देवलोकातून परतताना नरकासुर देवी अदिती, ऋषी कश्यपची पत्नी आणि देवता ज्यांचे पुत्र मानले जातात, त्यांच्या सुंदर चमकणाऱ्या कर्णफुलांवरती मोहित झाला. ते त्याने हिसकावून घेतले. अदिती रडत रडत सत्यभामेजवळ गेली. सत्यभामा ही भगवान श्रीकृष्णांच्या 8 राण्यांपैकी एक होती. सत्यभामाने अदितीला कृष्णाकडे नेले. कृष्णा सत्यभामाला म्हणाला, चल आमच्याबरोबर, रणांगणात तू माझ्यासोबत राहावे. तुझी ही इच्छा नेहमीच असते तर चल चल. मग कृष्ण आणि सत्यभामा गरुडावर स्वार होऊन नरकासुराची राजधानी प्रज्ञा ज्योतिषपूरकडे निघाले. कृष्णाला पाहून नरकासुराने आपला सेनापती मुराला युद्धासाठी पाठवले. कृष्णाच्या एकाच वाराने मुरासहित सर्व सैनिक मारले गेले. क्रोधित होऊन नरकासुराने राजवारा सोडला आणि कृष्णाच्या छातीवर त्रिशूळाने प्रहार केला. श्रीकृष्ण रणांगणावर बेशुद्ध पडले. श्रीकृष्णाची अवस्था पाहून अस्वस्थ झालेल्या सत्यभामेने नरकासुरावर बाणाने हल्ला केला. नरकासुराचा वध झाला. तेव्हा सत्यभामा श्रीकृष्णाकडे वळाली. तिने श्रीकृष्णाला उठवण्याचा प्रयत्न केल्यानंतर श्रीकृष्ण हसत उभे राहिले. ही त्यांची लीला होती. सत्यभामा साक्षात पृथ्वीचाच अवतार होता आणि नरकासुराला मातेनेच मारावे असे वरदान होते, म्हणून त्याचा वध झाला. या युद्धानंतर 16,100 सुंदरी नरकासुराच्या बंदिवासातून मुक्त झाल्या. आदिती देवीला कर्णफुले प्राप्त झाली. त्या दिवशी नरकासुराचा वध झाला. त्या दिवशी छोटी दिवाळी साजरी केली जाते. नरकासुर कैदेतून मुक्त झालेल्या मुलींची श्रीकृष्णाला वेढा घातला आणि विचारले, आता आम्हाला कोण स्वीकारेल? तुम्ही आम्हाला स्वीकारा. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, मी तुम्हा सर्वांचे नाव घेईन आणि आयुष्यभर तुमच्या सर्वांचे पालनपोषण करेन. भगवान श्रीकृष्णाने त्या सर्व मुलींशी विवाह केला. नरकासुराशी युद्ध करताना नरकासुराच्या रक्ताच्या काही थेंब कृष्णावर पडले होते. ते स्वच्छ करण्यासाठी कृष्णाने तेल लावून स्नान केले होते, म्हणून तेव्हापासून या दिवशी तेल लावून अभ्यंग स्नानाची प्रथा पडली. नरकासुराचा अंत झाल्यावर त्याच्या आईने म्हणजेच पृथ्वीदेवीने सर्वांना सांगितले की कोणीही त्याच्यासाठी शोक करू नये. याउलट हा दिवस आनंदानं सण म्हणून साजरा करायचा. त्यावेळीपासून नरक चतुर्दशीचा सण हा साजरा करण्यात येतो. या दिवशी तेल लावून उठण्याने अभ्यंग स्नान करण्याची प्रथा आहे. या दिवशी लवकर उठून अभ्यंग स्नान केल्याने सर्व संकटे दूर होतात असे म्हटले गेले आहे. दक्षिण भारतातही या दिवशी वामन पूजा केली जाते. असे म्हटले जाते की या दिवशी राजा बली याला भगवान विष्णूने दरवर्षी वामन अवतारात भेट देण्याचा आशीर्वाद दिला होता. यासाठी वामन पूजा केली जाते. अनुरसराज बली म्हणाले की, हे देवा, कार्तिक कृष्ण त्रयोदशी ते अमावस्या या कालावधीत तू माझी संपूर्ण पृथ्वी मोजली आहेस, म्हणून माझ्या राज्यात चतुर्दशीच्या दिवशी यमराजासाठी दिवा दान करणाऱ्यावर यमाचा छळ होऊ नये आणि उत्सव साजरा करणाऱ्या व्यक्तीला यमाकडून त्रास होऊ नये. दिवाळीच्या या 3 दिवसात लक्ष्मीजीची कधीही घराबाहेर पडत नाहीत असे आशीर्वाद द्या. ही प्रार्थना ऐकून भगवान वामन म्हणाले, राजन, असेच होईल, तथास्तु. भगवान वामनाने राजा बलीला दिलेल्या या वरदानानंतर नरक चतुर्दशीच्या दिवशी यमराजाचे व्रत, पूजा आणि दीपदान करण्याची प्रथा सुरू झाली. आता आपण तिसरी कथा पाहूया. तिसरी कथा अशी आहे की रतिदेव नावाचा एक धार्मिक राजा होता.
त्याने अजाणतेपणी कोणतेही पाप केले नव्हते. तरीही जेव्हा मृत्यूची वेळ आली तेव्हा यमदूत त्याला नरकात घेऊन गेले. राजा म्हणाले की कृपया माझ्यावर दया करा आणि मला सांगा की माझ्या हातून असा कोणता गुन्हा घडला आहे की ज्यामुळे तुम्ही मला नरकात आणले आहे. हे ऐकून यमदूत म्हणाले, हे राजा, एकदा एक ब्राह्मण तुझ्या दारी आला होता, पण त्याला तो तुझ्या दारी काहीही मिळालं नाही. तो शेवटी तुझ्या दारातून उपाशीपोटी परतला. त्या पापकर्माचे हे फळ आहे. हे ऐकून राजाने यमदूताकडे 1 वर्षाचा कालावधी मागितला. मग यमदूताने राजाला 1 वर्षाची मुदत दिली. राजाने सर्व ऋषीमुनींकडे जाऊन आपली संपूर्ण कथा सांगितली आणि या पापातून मुक्त होण्याचा उपाय विचारला. तेव्हा ऋषींनी त्यांना कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशीचे व्रत करण्यास सांगितले आणि ब्राह्मणांना अन्नदान करून त्यांच्यावरील अपराधांची क्षमा मागावी. असे ऋषींनी सांगितल्याप्रमाणे राजाने तसेच केले. अशा रीतीने राजा त्यांच्या पापापासून मुक्त झाला आणि त्याला विष्णूच्या जगात स्थान मिळाले. त्या दिवसापासूनच पाप आणि नरकापासून मुक्तीसाठी पृथ्वीतलावर कार्तिक चतुर्दशीच्या दिवशी व्रत प्रचलित आहे. नरक चतुर्दशीच्या दिवशी पहिल्याच दिवसाला दिवाळीचं पहिलं पाणी असे देखील म्हणतात. नरक चतुर्दशीच्या दिवशी अभ्यंग स्नान करावे. अभ्यंग स्नान करण्यामागे एक शास्त्रीय कारण आहे. तसेच नरक चतुर्दशीला ग्रामीण संस्कृतीत विशेष महत्त्व आहे. या दिवशी अभ्यंग स्नानानंतर यमासाठी नरकात म्हणजेच आधुनिक परिभाषक घरातील स्वच्छतागृहात दीपदान करण्याची प्रथा आहे. संपूर्ण शरीरास तेलाची मालिश करून आपल्यातील नरकरूपी वासनांचा अहंकार करायचा. तेव्हाच आपल्या आत्म्यावरील अहंकाराचा पडदा दूर होऊन आत्मज्योत प्रकाशित होईल, असा यामागील संदेश आहे. नरक चतुर्दशीलाच छोटी दिवाळी म्हणून देखील ओळखले जाते. या दिवशी सूर्याचे पहिले किरण आपल्या घरात पडावे. सूर्य प्रकाशाप्रमाणे घर सद्गुणांनी उजळावे, यासाठी ग्रामीण भागात गायीचे शेणाने सडासारवण केले जाते. गायीगुरांच्या गोठ्यात, शेतात या दिवशी शेतकरी दिवे लावतात. कोणत्याही संकटात शेती धोक्यात येऊ नये, पिकांचे नुकसान होऊ नये म्हणून गोमातेची प्रार्थना केली जाते. शेतकऱ्यांच्या घरात पहिले पीक आल्यामुळे काही शेतकरी या दिवशी धान्याची पूजा करतात. सूर्योदयापूर्वी गव्हाच्या पिठाचा दिवा तयार करून त्यामध्ये तिळाचे तेल टाकून दिवा प्रज्वलित केला जातो. नरक चतुर्दशीच्या दिवशी काय करावे? सूर्योदयापूर्वी स्नान करावे. यमाच्या नावाने दिवा लावावा, कारण यमाची पूजा केल्याने अकाली मृत्यूची भीती नाहीशी होते. संपूर्ण शरीराला तेलाची मालिश करून नंतर आंघोळ करावी. चतुर्दशीला तेलात लक्ष्मीचा वास असतो, त्यामुळे देवीचा आशीर्वाद मिळतो. या दिवशी श्रीकृष्णाची पूजा करणे शुभ मानले जाते. या दिवशी घराच्या वेगवेगळ्या भागात 14 दिवे लावतात. या दिवशी काय करू नये? नरक चतुर्दशीच्या दिवशी मृत्यूचे देवता यमाची पूजा केली जाते, त्यामुळे कोणत्याही जीवाला इजा करू नये. या दिवशी घरात दक्षिणेकडील भाग अस्वच्छ ठेवू नये. या दिवशी तेल दान करणे हे देखील अशुभ आहे, कारण यामुळे देवी लक्ष्मी क्रोधित होते. या दिवशी मांसाहार करणे टाळावे. या दिवशी उशिरापर्यंत झोपू नये, कारण देवी लक्ष्मी दुखावते आणि घरात गरिबीला आमंत्रण येते, असे मानले जाते. नरक चतुर्दशीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी अभ्यंग स्नान करण्याची रीत पडली. या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून जे लोक स्नान करत नाहीत, वर्षभर त्यांच्या मागे दारिद्र्य आणि संकटपाठ